राज्यातल्या 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्यानं ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। मुंबईत शिवाजी पार्कवर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। ढोल ताशांच्या गजरात जय शिवराय जय भवानीच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह राज्याचे उद्योजकता आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सातारा जिल्ह्यातल्या प्रतापगडचाही समावेश झाल्यानं साताऱ्यामध्ये शिवप्रेमींनी जल्लोष केला। पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। गड किल्ले पर्यटनाला गती देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पहिल्या टप्प्यात शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा किल्ला पर्यटन जाळं विकसित करण्यात येत आहे, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं। सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी लाटांशी झुंज देणाऱ्या किल्ल्यांचा यामध्ये समावेश असल्यानं या ठिकाणी शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला। पर्यटनालाही आता अधिक चालना मिळणार आहे। पन्हाळगडावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जगभरातल्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आणि गडांचं वैभव सर्व दूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी लेझिम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली। नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथेही शिवप्रेमींनी जल्लोष केला। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।